आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या डिरेक्टरीमध्ये एखादी फाईल क्रिएट करणे, त्या फाईलमध्ये कंटेंट काहीतरी राईट करणे, त्या फाईलमधला कंटेंट रीड करणे आणि कन्सोलला प्रिंट करणे आणि ती फाईल डिलीट करणे इत्यादी आपण ऑपरेशन बघणार आहोत. इकडे मी पॅकेज बनवतो फाईल हँडलिंग आणि याच्यात मी एक क्लास बनवतो क्रिएट फाईल डेमो. मेन मेथड बनवली. आता मला एखाद्या फाईलचं ऑब्जेक्ट बनवायचं असेल, फॉर एक्झाम्पल समजा ती फाईल कुठे आहे, जी ड्राईव्ह मधल्या एशियन इन्फोटेक नावाच्या फोल्डरमध्ये जावा नोट्स नावाचा फोल्डर आहे. याच्यामध्ये एखादी आपण फाईल समजा क्रिएट केलेली आहे. इकडे त्या फाईलला आपण नाव देऊया myfile.txt. या फाईलमध्ये मी काहीतरी लिहून ठेवतो, इंडिया इज माय कंट्री असं लिहून ठेवतो. सेव्ह केली ही फाईल. मग या फाईलचा मला ऑब्जेक्ट इथे बनवायचा आहे. त्या फाईलचा रेफरन्स इथे मला पाहिजे. तर काय, java.io नावाचं पॅकेज आहे. तर java.io नावाच्या पॅकेजमध्ये आपल्याला फाईल हँडलिंगसाठी काही फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करणारे क्लासेस दिलेले आहेत. मग त्याच्यातला एक आहे तो फाईल java.io नावाच्या पॅकेजमध्ये. IO म्हणजे काय, इनपुट आउटपुट. फाईल इज इक्वल टू न्यू फाईल. एक ऑब्जेक्ट बनवलं. मग इथे मी पाथ देणार त्या फाईलचा. कुठल्या, तर या फाईलचा मी पाथ देणार. इथून पाथ कॉपी केला, इथे डबल कोटमध्ये पेस्ट केला ह्याचं स्ट्रिंग म्हणून. इथे बघा, इथून आपण कॉपी करतो तेव्हा कसं स्लॅश होतं, सिंगल स्लॅश होते ना. इथे डबल स्लॅश दिसत आहेत, बरोबर ना. हा सिंटॅक्स झाला, सिंटॅक्सच तसा आहे. आता या फाईलचं नाव काय आहे, myfile.txt. मग इथे मी काय लिहिणार, myfile.txt. झालं. मग आता मी काय काय करू शकतो इथे, फाईल डॉट बघा डिलीट ऑप्शन आहे. ही फाईल जर डिलीट करायची असेल तर क्रिएट न्यू फाईल, म्हणजे या ठिकाणी जर ती फाईल अस्तित्वात नसेल आणि ती फाईल क्रिएट करायची असेल तर क्रिएट न्यू फाईल आहे ऑप्शन. त्याच्यानंतर गेट ॲब्सोल्यूट फाईल, गेट ॲब्सोल्यूट. इथे जर तुम्ही कर्सर नेलात आणि कंट्रोल क्यू दाबलात तर याचं डॉक्युमेंटेशन ओपन होतं. हे काय करतं, इट रिटर्न्स द ॲब्सोल्यूट फॉर्म ऑफ द ॲब्स्ट्रॅक्ट पाथ नेम. ही कुठे आहे, तर हा जो पाथ होता जी फोल्डरचं नाव वगैरे, तो ॲब्सोल्यूट पाथ रिटर्न करणार. ह्या वेगवेगळ्या काय आहेत इथे, याच्या ॲट्रिब्यूट्स आणि काही मेथड्स आहेत, प्रॉपर्टीज आणि मेथड्स आहेत. तर पहिली गोष्ट, या ठिकाणी फाईल एक्झिस्ट आहे की नाही हे मी चेक करू शकतो. कसं, इफ फाईल डॉट एक्झिस्ट नावाची मेथड. ही मेथड ट्रू रिटर्न करणार. जर ट्रू रिटर्न केलं तर मी काय सांगणार, फाईल ऑलरेडी एक्झिस्ट. आणि जर फॉल्स रिटर्न केलं तर हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. या एक्झिस्ट मेथडने जर ट्रू रिटर्न केलं, बुलियन व्हॅल्यू ट्रू रिटर्न केलं तर मी काय प्रिंट करणार, फाईल ऑलरेडी एक्झिस्ट, अदरवाईज फाईल डज नॉट एक्झिस्ट. राईट क्लिक करून रन केलं समजा, फाईल ऑलरेडी एक्झिस्ट येत आहे, कळलं. आणि समजा मी इथून हे डिलीट करून टाकली फाईल आणि हा प्रोग्राम पुन्हा रन केला तर काय येणार, फाईल डज नॉट एक्झिस्ट. कळलं, हा जो काय पाथ दिला आहे त्याच्यानुसार. आता मी इथे काय करतो, जर फाईल डज नॉट एक्झिस्ट असेल तर फाईल क्रिएट कर त्या ठिकाणी. मग मी इथे काय लिहितो, फाईल डॉट क्रिएट न्यू फाईल, फाईल डॉट क्रिएट न्यू फाईल. मग इथे म्हणतो की एक एक्सेप्शन येऊ शकतं. कुठलं, IO एक्सेप्शन. IO एक्सेप्शन म्हणजे इनपुट आउटपुट एक्सेप्शन. हे कधी येतं, जर
या पाथला हे जर फोल्डरच जर अवेलेबल नसतील, हे फोल्डर्सच जर अवेलेबल नसतील, तर या ठिकाणी जाऊन आपण फाईल कशी क्रिएट करणार? मग त्यावेळेला इनपुट आउटपुट एक्सेप्शन येतं. मग हे काय म्हणतं, एक तर तुम्ही हे करा, ॲड एक्सेप्शन टू मेथड सिग्नेचर. सिग्नेचर म्हणजे या मेथडचा हेडर, मेन मेथडचा हेडर. इथे आपण थ्रो कीवर्ड वापरायचो ना, थ्रोज कीवर्ड वापरायचो ना, तसं इथे थ्रोज करा तो एरर, IO एक्सेप्शन. हा एक पर्याय. किंवा दुसरा पर्याय काय, तर ट्राय कॅच ब्लॉक वापरा, सराउंड विथ ट्राय कॅच. हे त्याने ॲटोमॅटिक हे आपल्याला ट्राय कॅच ब्लॉकमध्ये ठेवून दिलं, एक्सेप्शन हँडलिंग. कळलं? तुम्हाला जर थ्रोजवाला जर सोपं वाटत असेल तर तसं करा. मग हे IO एक्सेप्शन कधी येणार, जर हा पाथच जर अस्तित्वात नसेल तर ते IO एक्सेप्शन येणार. आता त्या ठिकाणी फाईल नाही आहे ना, फाईल डॉट क्रिएट न्यू फाईल ही सुद्धा काय करते, बुलियन व्हॅल्यू रिटर्न करते, ट्रू किंवा फॉल्स. ॲटोमॅटिकली क्रिएट्स अ न्यू एम्प्टी फाईल नेम्ड बाय दिस ॲबस्ट्रॅक्ट पाथ नेम, म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट पाथ म्हणजे हा. अँड इफ अँड ओनली इफ द फाईल विथ दिस नेम डज नॉट येट एक्झिस्ट. जर फाईल त्या नावाची अस्तित्वात नसेल तर त्या ठिकाणी तो फाईल क्रिएट करणार. हे रिटर्न काय करतं, ट्रू कधी रिटर्न करतं, इफ द नेम ऑफ फाईल डज नॉट एक्झिस्ट अँड वॉज सक्सेसफुली क्रिएटेड. या नावाची फाईल जर त्या ठिकाणी नसेल आणि मग जर ती आपण फाईल क्रिएट केली, क्रिएट न्यू फाईल वापरून, तर ते ट्रू रिटर्न करणार. म्हणजे त्या नावाची फाईल पूर्वी अस्तित्वात नव्हती, त्या नावाची फाईल पूर्वी अस्तित्वात नव्हती आणि आता क्रिएट झाली तर ट्रू रिटर्न करणार. जर या नावाची फाईल ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर फॉल्स रिटर्न करणार. कळलं ना? मग मी इथे काय लिहितो, फाईल क्रिएटेड असं लिहितो. आता हा प्रोग्राम रन करतो. आता या ठिकाणी फाईल आहे काय बघा, नाही आहे ना. या ठिकाणी फाईल नाही आहे. आता मी प्रोग्राम रन करतो आणि इथे ती फाईल क्रिएट होणार, फाईल क्रिएटेड. हे बघा, माझी फाईल इथे क्रिएट झाली. कळलं? जावाच्या प्रोग्राम थ्रू क्रिएट झाली. पुन्हा जर मी रन करायचा प्रयत्न केला तर काय होणार, फाईल एक्झिस्ट हे ट्रू रिटर्न करणार. ट्रू रिटर्न केल्यामुळे फाईल ऑलरेडी एक्झिस्ट हे प्रिंट होणार. समजलं? मग अशा प्रकारे आपण एखादी फाईल क्रिएट करू शकतो, फाईल एक्झिस्ट आहे की नाही हे चेक करू शकतो. मग आता या फाईलमध्ये मला काहीतरी कंटेंट राईट करायचं आहे, तर मी कसा करू शकतो ते दाखवतो. फाईलमध्ये राईट करण्यासाठी इथे लिहितो राईट टू फाईल डेमो. मग सेम असंच मी ऑब्जेक्ट बनवणार. आता मला काय करायचं आहे, या फाईलमध्ये काहीतरी राईट करायचं आहे. फाईलमध्ये राईट करण्यासाठी फाईल रायटर नावाचा ऑब्जेक्ट बनवणार मी आणि या फाईल रायटरमध्ये ही फाईल पास करणार. ही इथे सुद्धा काय म्हणतो, एरर येऊ शकतो, तो वरती आपण थ्रो केला. एवढं कळलं? किंवा हा सगळा जो पाथ आहे तो डायरेक्टली सुद्धा इथे आपण टाकू शकतो. असं केलं तरी चालतं, मग हे लिहायची गरज नाही. कळलं? हे दोन पर्याय आहेत. मग इथे मी आता काय करणार, रायटर डॉट त्याची राईट मेथड आहे. मग याच्यामध्ये मी स्ट्रिंग लिहिणार जी काय मला तिकडे लिहायची आहे ती. याच्यात मी काय लिहितो, वेलकम टू जावा प्रोग्रामिंग असं लिहितो. आणि रायटरचं ऑब्जेक्ट आपण इथे क्रिएट केलं आहे ना, क्लोज केलं पाहिजे, रायटर डॉट क्लोज. इथे रायटर डॉट राईटने आपण काय करणार, त्या फाईलमध्ये काहीतरी राईट करणार आणि रायटर आपण क्लोज करून टाकणार. कळलं? आता या फाईलमध्ये काय आहे, काहीच कंटेंट नाही आहे. मी आता हा प्रोग्राम रन करतो. हा प्रोग्राम काय करणार, वेलकम टू जावा प्रोग्रामिंग ही स्ट्रिंग ह्याच्यामध्ये राईट करणार. आता इकडे जाऊन बघा, ओपन करून बघा, वेलकम टू जावा प्रोग्रामिंग इथे आलेलं आहे. कळलं? मग समजा मी इथे काय लिहिलं,
वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग लिहिलं आणि हा प्रोग्राम पुन्हा रन केला आणि आता ही फाईल ओपन करून बघितली तर काय झालं, वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग आलं. आपण जेव्हा राईट करतो तेव्हा एक्झिस्टिंग कंटेंट तो रिप्लेस करतो आणि जेव्हा आपण अपेंड करतो तेव्हा एक्झिस्टिंग कंटेंटच्या पुढे तो जोडतो. ॲक्च्युली थिअरीनुसार काय आहे, जेव्हा आपण राईट वापरतो तेव्हा त्या फाईलमध्ये जे काही लिहिलेलं असणार ते तो पुसून टाकणार आणि त्याच्याऐवजी ही स्ट्रिंग लिहिणार. आणि जेव्हा आपण अपेंड वापरतो तेव्हा त्या फाईलमध्ये जे काही लिहिलेलं असणार ते पुसून टाकणार नाही, त्याच्याच पुढे इथे लिहिलेली स्ट्रिंग जोडणार, म्हणजे अपेंड करणे. एक्झिस्टिंग स्ट्रिंगच्या पुढे ही स्ट्रिंग अपेंड करणे. आणि राईट म्हणजे काय, एक्झिस्टिंग स्ट्रिंग घालवून टाकणार आणि त्याच्यानंतर ही स्ट्रिंग इथे दिलेली स्ट्रिंग लिहिणार. अशा प्रकारे आपण फाईलमध्ये एखादा कंटेंट राईट करू शकतो. त्याच्यानंतर फाईलमधून जर आपल्याला रीड करायचं असेल कंटेंट, मग सेम असंच आपण ऑब्जेक्ट बनवणार फाईलचं आणि तिकडे राईट करण्यासाठी फाईल रायटरचा ऑब्जेक्ट बनवलेला ना, तसंच आता इथे रीड करण्यासाठी स्कॅनरचं ऑब्जेक्ट बनवणार. स्कॅनर याला नाव देऊया sc = न्यू स्कॅनर आणि इथे फाईलचं ऑब्जेक्ट पास केलं. जसं इथे या रायटरला हे फाईलचं ऑब्जेक्ट पास केलेलं, तसं इथे हे स्कॅनरला हे पास केलं. मग इथे एक एरर येऊ शकतो, IO एक्सेप्शन, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. या ठिकाणी जर ती फाईलच अस्तित्वात नसेल तर मग तो आपण काय करूया, इकडे थ्रोच करूया एरर. व्हाईल लूप वापरून आपण काय करणार, त्या फाईलमधली प्रत्येक लाईन प्रिंट करणार. कशी, स्कॅनर डॉट हॅज नेक्स्ट sc डॉट हॅज नेक्स्ट म्हणजे काय, स्कॅनरमध्ये या फाईलमध्ये जेवढं काय आपण कोड केलेलं असेल किंवा काही कंटेंट लिहिलेलं असेल 10-12 लाईन्सचा, मग 10-12 लाईन्सचा जो काही कंटेंट असणार त्या कंटेंटमधली प्रत्येक लाईन तो रीड करत जाणार. त्या फाईलमधली प्रत्येक लाईन तो रीड करत जाणार आणि त्या लाईनच्या पुढे जर एखादी लाईन असेल तर ट्रू रिटर्न करणार. म्हणजे समजा ही समजा एखादी टेक्स्ट फाईल आहे. एक 2 3 4 5 6 अशी ही टेक्स्ट फाईल आहे समजा. आणि आपण स्कॅनरने हे काय करतो, हे सगळं स्कॅन केलेलं आहे. स्कॅनरने सगळा कंटेंट मिळालेला आहे. सध्या स्कॅनर ही लाईन आहे ती पॉईंट करतो समजा. मग स्कॅनरची हॅज नेक्स्ट मेथड काय करते, जर याच्या पुढे जर एखादी लाईन असेल, म्हणजे कुठली ही लाईन, तर काय करणार, ट्रू रिटर्न करणार, नाहीतर फॉल्स रिटर्न करणार. मग त्याच्यानंतर याच्या पुढे एखादी लाईन आहे का, तर आहे, मग ट्रू रिटर्न करणार, नाहीतर फॉल्स रिटर्न करणार. मग याच्या पुढे एखादी लाईन आहे का, आहे, तर ट्रू रिटर्न करणार, नाहीतर फॉल्स रिटर्न करणार. मग याच्या पुढे एखादी लाईन आहे का, आहे, तर ट्रू रिटर्न करणार, नाहीतर फॉल्स रिटर्न करणार. याच्या पुढे एखादी लाईन आहे का, आहे, तर ट्रू रिटर्न करणार, नाहीतर फॉल्स रिटर्न करणार. आणि याच्या पुढे एखादी लाईन आहे का, तर नाही, मग फॉल्स रिटर्न करणार. कळलं, मग तो व्हाईल लूप संपणार. मग जोपर्यंत एखादी लाईन पुढे आहे तोपर्यंत काय करत राहा, तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन कन्सोलला प्रिंट कर. काय प्रिंट कर, sc डॉट नेक्स्ट लाईन. मग आता मी जर हा प्रोग्राम रन केला तर त्या फाईलमध्ये जो काही कंटेंट लिहिलेला असेल तो कंटेंट इथे येतो. इथे समजा मी काहीतरी लिहिलं, ही एक लाईन लिहिली,
समजा या 4 लाईन्स लिहिल्या आणि हा प्रोग्राम मी इथे रन केला. या हे सगळं आपल्याला इथे कन्सोलला मिळालं. मग हे काय झालं, फाईल रीडिंगचा प्रोग्राम. जोपर्यंत नेक्स्ट लाईन त्याला सापडत जाते तोपर्यंत तो काय करणार, जी लाईन सापडली ती प्रिंट करून टाकणार sc.next लाईनले, आणि पुढे अजून एखादी लाईन आहे का हे चेक करणार हॅज नेक्स्ट या मेथड वापरून. जर पुढे एखादी लाईन सापडली तर ती प्रिंट करणार. मग परत हॅज नेक्स्ट, पुढे एखादी लाईन आहे का, आहे तर ती प्रिंट कर. परत पुढे एखादी लाईन आहे का, आहे तर प्रिंट कर. पुढे एखादी लाईन आहे का, नाही तर याच्यामधून तो मग कर्सर बाहेर जाणार. हा काय झाला, फाईल रीडचा प्रोग्राम. मग फाईल क्रिएट करायचा प्रोग्राम बघितला, फाईल रीड करायचा बघितला, त्यानंतर फाईल राईट करायचा बघितला. त्याच्यानंतर आता फाईलची इन्फॉर्मेशन आपल्याला जर प्रिंट करायची असेल तर फाईल इन्फो डेमो. ज्या फाईलची आपल्याला इन्फॉर्मेशन प्रिंट करायची आहे त्या फाईलचा आधी आपण ऑब्जेक्ट बनवून घेतलं, मगाशी बनवलं तसं. समजा मला फाईलचा ॲब्सोल्यूट पाथ प्रिंट करायचा आहे. फाईल डॉट गेट ॲब्सोल्यूट पाथ. हे काय प्रिंट करणार, फाईलचा ॲब्सोल्यूट पाथ त्याने प्रिंट केला. कॅनॉनिकल पाथ म्हणजे काय, कॅनॉनिकल पाथ म्हणजे काय ते बघूया. ॲब्सोल्यूट पाथ, कॅनॉनिकल पाथ, सेम आला आउटपुट. त्याच्यानंतर अजून काय काय आपण बघू शकतो. गेट नेम, गेट नेम, गेट पॅरेंट, गेट नेम म्हणजे हे फाईलचं नाव myfile.txt. पॅरेंट म्हणजे याचे पॅरेंट फोल्डर, ते डिरेक्टरी कशामध्ये आहे, कोणत्या फोल्डरमध्ये आहे ते. जी ड्राईव्हमधल्या एशियन इन्फोटेक नावाच्या फोल्डरमधल्या जावा नोट्स नावाच्या फोल्डरमध्ये. त्याच्यानंतर फाईल डॉट कॅन रीड, कॅन राईट हे काय प्रिंट करणार, फाईल रीडेबल आहे का, फाईल रायटेबल आहे का, ते ट्रू फॉल्स रिटर्न करणार. इज डिरेक्टरी मेथड ट्रू रिटर्न करणार जर ती फाईल एखादा फोल्डर असेल तर. इज हिडन, जर ती फाईल आपण हिडन बनवलेली असेल, हाईड केलेली असेल तर तो इज हिडन प्रिंट करणार. लेंथ काय करते, रिटर्न्स लेंथ ऑफ फाईल डिनोटेड बाय ॲब्स्ट्रॅक्ट पाथ नेम. बाईट्समध्ये रिटर्न करते. एक्याऐंशी, फाईल डॉट लेंथ 81. समजा मी याच्यात काय केलं, ABC एवढं लिहिलं आणि आता मी हे चेक केलं ती किती झाली लेंथ,
3. आता समजा मी इथे काय लिहिलं, इंडिया इज माय कंट्री. सेव्ह केलं, पुन्हा रन केलं. आता किती झाले? 20. लेंथ 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि डॉट पकडून 20. ह्याच्या स्पेससुद्धा काउंट केले जातात. ही काय झाली? फाईलची लेंथ. फाईलची लेंथ म्हणजे नंबर ऑफ कॅरेक्टर्स एक्झिस्ट बिटवीन दॅट फाईल. फाईलचं नाव प्रिंट करून बघितलं, ॲब्सोल्यूट पाथ आपण प्रिंट करून बघितला, लेंथ प्रिंट करून बघितली. फाईल साईज इन बाईट्स. लेंथ म्हणजे आपल्याला काय मिळालं? नंबर ऑफ कॅरेक्टर्स विदिन दॅट फाईल. त्याच्यानंतर ती फाईल रायटेबल आहे का, रीडेबल आहे का, हे कॅन राईट, कॅन रीड हे वापरून आपण प्रिंट करू शकतो. कॅन राईट, कॅन रीड या मेथड वापरून. कॅन राईट, कॅन रीड, ट्रू अशा प्रकारे आपण फाईलची इन्फॉर्मेशन सुद्धा घेऊ शकतो. आणि आता शेवटचं फाईल ऑपरेशन म्हणजे फाईल डिलीट करणे. डिलीट फाईल डेमो. ही फाईल जर मला आता डिलीट करायची असेल तर काय? फाईल डॉट डिलीट ही बुलियन व्हॅल्यू रिटर्न करते. फाईल डॉट डिलीट ही जर बुलियन व्हॅल्यू ट्रू रिटर्न झाली तर मी प्रिंट करणार फाईल डिलीटेड सक्सेसफुली. आणि जर फॉल्स रिटर्न झाली तर मी काय करणार? फाईल डिलिशन फेल्ड. आता आम्ही हा प्रोग्राम इथे रन करतो. इथे काय आलं? फाईल डिलीटेड सक्सेसफुली. इथून ती फाईल डिलीट झाली. पुन्हा जर मी हा प्रोग्राम रन केला तर फाईल तिथे अस्तित्वात नाही ना, म्हणून फाईल डिलिशन फेल्ड झालं. इथे समजा मी फाईल क्रिएट करायचा प्रोग्राम रन केला तर इकडे फाईल क्रिएट होणार आहे बघा. झाली. त्याच्यानंतर या फाईलमध्ये काहीतरी राईट करायचं असेल तर झालं राईट. त्याच्यानंतर या फाईलची इन्फॉर्मेशन प्रिंट करायची असेल तर झाली प्रिंट. या फाईलमधला कंटेंट जर रीड करायचं असेल तर झाला रीड. म्हणजे कन्सोलला आपण तो घेतला, प्रिंट केला. आणि शेवटी ही फाईल जर डिलीट करायची असेल इथून तर इथून आता ही फाईल डिलीट होणार. डिलीट झाली. अशा प्रकारे आपण ही जावामधून फाईल ऑपरेशन्स बघितली. याच्यामध्ये काय कोणाला डाऊट आहे? चैताली, पूजा, नेहा. ठीक आहे. डाऊट नसेल तर मीटिंग लीव करू शकता. उद्या JDBC बघूया आणि त्याच्यानंतर स्प्रिंग बूट सुरू करूया.